नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2023-24 इयत्ता 3री याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता आणि विज्ञान ही या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। आपण याची उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला करूया सुरुवात। बघा इथे पहिला प्रश्न आहे 123 132 223 ते 223 वजा 232 323 वजा प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता तिथे पण बारकाईने विचार केला तर बघा 223 आणि 132 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर याच्यामध्ये बघा या सगळ्यांमध्ये इथे 9चा फरक आहे। आता इथे बघा इथे 123 आहे, 132 पर्यंत 9चा फरक आहे। आता इथे 123 आहे, आता इथे फक्त 223 आहे आणि इथे 232 आहे, म्हणजे इथे सुद्धा 9चा फरक आहे। आता इथे बघा इथे 1 होतं, इथे 223 होते, आता इथे 323 आहेत। मग इथे बघा 123 132 232, आता इथे मात्र किती येणार आहे? इथे किती येणार आहे? इथे पण 9चाच फरक, म्हणजे 323 ते 332। मग याच्यापुढे 9 बोटं मोजली तरी चालतील, तर 332 येते, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, MODHENAS या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील पहिली 4 अक्षरे घेऊन तयार झालेला शब्द कोणता? आता इथे बघा होम, सम, हँड आणि सँड आहे की नाही। आता इथे आपण जर पहिला शब्द हा घेतला, मी इथे घेतला शब्द पहिला हँड, याचे एनडी हँड, आणि उरलेली अक्षर मी याच्यातली घेतली तर कोणता शब्द तयार होतो? तर हँडसम होतोय। बघा इथे आपण जर पहिला हा शब्द ठेवला तर ह्याच्यापासून काय हँड पहिला शब्द आणि बाकीचे अक्षर जे राहतात तर SOME हँडसम हा शब्द तयार होतो, म्हणून मी आपल्याला पहिली अक्षर विचारत, मग हँड पर्याय क्रमांक 3। बघा HAND SOME हँडसम, सुरुवातीचे 4 अक्षर म्हणून मग हँड पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत गॉड हा शब्द आपण असा लिहितो, तर त्याच सांकेतिक भाषेत नेट हा शब्द कसा लिहिणार? आता इथे बघा जो शब्द दिला आहे ना तो आपण आधी लिहून घ्यायचा आहे। गॉड हा शब्द कसा दिलेला आहे तर बघा इथे GO आणि E, बघा GO, बघा इथे दिलेले शब्द आहे GOD, मी इथे GOD लिहिला। आता याच्यामध्ये फक्त बघा इथे H आणि इथे P ॲड केलं, बघा इथे G आणि O च्या मध्ये इथे H ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर O आणि इथे काय केलं आहे P केलं आहे आणि D च्या नंतर E केलं आहे। आता मग हे कुठले लेटर तर बघा G फॉर गोट, G च्या नंतर काय असतो? G फॉर गोट, H फॉर हॉर्स म्हणजे याच्या नंतरचं हे अक्षर, O फॉर ऑरेंज, P फॉर पॅरट म्हणजे O च्या नंतर P आणि D फॉर डॉग, E फॉर एलिफंट म्हणजे या प्रत्येक अक्षराचे पुढचं अक्षर घेतलेलं आहे। मग आता N E आणि हे T, मग N फॉर नेस्ट, मग जे शब्द आहेत ते इथे आपण आहे तसे लिहायचे, थोडंसं अंतर टाकून बघा NE आणि इथे मी T लिहून घेतला। आता N च्या नंतर येतो N फॉर नेस्ट, त्याच्यानंतर O फॉर ऑरेंज, E फॉर एलिफंट, E च्या नंतर F येतो आणि T फॉर ट्रेन, U फॉर अम्ब्रेला। आता बघा मग कोणता शब्द तयार झाला तर NOEFTU, मग इथे बघा NOEFTU ऑप्शन नंबर फर्स्ट। दुसरा प्रश्न बघूया आपण। आता इथे बघा आपल्याला 84 12 तर 105 बरोबर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। आता जर आपण हे 84ची बघा 84ला 12 आहे आणि 105 बरोबर प्रश्नचिन्ह, यांची आपण बेरीज करूया। 8 अधिक 4 बरोबर किती होतं? 12, 12 7 84, या 12ची 7 पट आहे 84, 12 7 84। मग आता 105 हे कोणाच्या पडतं? आता इथे बघा इथे 12ने आपण 7ला गुणलं त्यावेळेस काय आलं? या 12ने आपल्याला 7ला गुणलं त्यावेळेस 84, म्हणजे याची 7 पट आहेत। मग आपल्याला ही मोठी संख्या माहिती आहे, मग आपण काय किंवा इथे काय 84ला 7ने भागलं, बघा 84 भागिले 7 जर केलं तर किती येतं? 12 येतं, बरोबर आहे की नाही? इथे 12 कारण 84ला 12 आहे, तर आता इथे सुद्धा काय करायचं आहे? 105 भागिले 7 करायचे आहेत। मग आपल्याला माहिती आहे 7 1 7, इथे 3 उरले आणि 5, मग 7 इथे 35 राहिले की नाही, मग 7 5 35 म्हणजेच 15 7 105। बघा गुणाकार केला तरी तेच येते, फक्त आपल्याला इथे जास्त किंमत दिली होती आणि ते कमीचं काढायचं होतं, म्हणून मी इथे 7ला भागलं, कारण इथे पण आपण 84ला 7ने भागलं त्यावेळेस 12 आलं, म्हणून मी 105 भागिले 7 बरोबर किती आलेलं आहे? 15, म्हणजेच 15 7 105 पर्याय क्रमांक आपला आहे, म्हणून मी इथे या प्रश्नाचं उत्तर आहे 15 पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारी संख्या ओळखा। आता या सगळ्या संख्यांची आपण बेरीज करूया। बघा 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 2 13 14, यांची बेरीज येते 14। आता यांची बेरीज बघा
2 आणि 5 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, यांची पण बेरीज येते 14. 3 आणि 5 8, 8 आणि 4 12, 13 14, यांची पण बेरीज येते 14. तर याची बेरीज बघूया. 5 आणि 6 11, 11 आणि 3 14, 15 16 17 18 19, यांची बेरीज येते 19. मग बघा या सगळ्यांची बेरीज 14 आणि याची बेरीज 19 येते, म्हणून मग हे वेगळं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अक्षर मालिका दिलेली आहे आपल्याला आणि प्रश्न विचारले वरील अक्षर मालिकेतील जे पासून व्ही पर्यंतच्या अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते. आता जे पासून व्ही पर्यंत मध्यभागी येणारे अक्षर विचारले. बघा तीच अक्षर मी इथे जे पासून व्ही पर्यंत लिहून घेतले. आता आपल्याला मधलं अक्षर काढायचं. मी इथे काय करायचं बघा 1 2 3 4 5 6, इकडे मी 6 घेते आणि इकडे बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे इकडे पण मी काय घेतले 6, म्हणजे इकडे 6 लेटर आणि इकडे 6 लेटर घेतले. मग मध्ये अक्षर कोणते आहे तर पी. मग पी कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. वरील अक्षरमालेतील प्रत्येक गटातील शेवटचे अक्षर घेऊन जे अक्षरे मिळतात त्यातील दुसरे अक्षर आणि चौथे अक्षर कोणते. बघा हे आपल्याला अक्षर मला दिले त्यातलं शेवटचं अक्षर घ्यायचं, म्हणजे ई जे ओ टी आणि वाय. बघा ती अक्षर मी इथे लिहून घेतलेत. आता आपल्याला विचारले दुसरं आणि चौथं. मग दुसरं आहे जे आणि चौथं आहे टी. मग जे टी कुठे आहे तर जे टी कुठे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 5 10 13 15 20 प्रश्नचिन्ह 25. आता इथे आपण विचार केला 5 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे. 10 पासून 13 पर्यंत 3चा फरक आहे. 13 पासून 15 पर्यंत इथे 2चा फरक आहे, म्हणजे 5 3 2. आता 15 पासून 20 पर्यंत परत 5चा फरक आहे आणि आता इथे बघा इथे 5 3 2 परत 5 आले. मग 5च्या नंतर कितीचा फरक पाहिजे 3चा. मग 20 मध्ये आपण जर 3 मिळवले तर ते 20 आणि 3 किती होतात 23 होतात. बघा इथे जर मी 23 लिहिले तर आता इथे परत 2चा फरक आहे. मग परत 23च्या पुढे 2 बोटं मोजूया. 23 24 25 बरोबर 2चा फरक आहे, म्हणजे 5 3 2चा फरक आहे. मग इथे किती येणार आहे प्रश्नचिन्ह जागी 23 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत नेम हा शब्द असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत गर्ल हा शब्द कसा लिहिला. आता आपण विचार केला तर बघा ई शेवटून बघा इथं एन ए एम ई आहे, तर इथे काय केले ई एम ए एन म्हणजे उलटं लिहिलं. मग इथे पण आपण गर्लचं उलटं लिहिलं. शेवटचं अक्षर पहिल्यांदा बघा एल, त्याच्यानंतर आर आय आणि नंतर जी. मग एल आर आय जी, एल आर आय जी कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. आरशातील प्रतिमा शोधा. आपल्याला माहिती आहे आरशातली प्रतिमा म्हणजे काय डावी बाजू उजवीकडे जाते. ओके एक दाखवते बघा. आरशातली प्रतिमा करताना आपण अशी आकृती काढून घ्यायची आणि फक्त हे काय करायचे ठळक काढायचे आणि फक्त हे पान मी काय केले पलटले बघा या पद्धतीनं. आणि जसं दिसतंय तसं फक्त आता काय करायचंय गिरवायचे बघा या पद्धतीनं मला हे दिसते. आता मग अशी सेम आकृती आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसते बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते, म्हणून आपल्या या प्रश्नाचं तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पाण्यातलं प्रतिबिंब आहे याचं पण तेच करायचं. जशी आकृती आपल्याला दिसते तसं काढून घ्यायचे बघा या पद्धतीनं मी काढते आणि इथे काय करायचं आहे हां आता हे बघा इथे काढून दिले ठळक. आता हे पण पान पलटायचं आहे. पाण्यातल्या प्रतिमेला वरचा भाग खाली येतो आणि हे गिरवून घ्यायचं. जसं दिसतंय तसं काय करायचं आहे गिरवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं. आणि अजून एक स्टेप आहे, फक्त हे काय करायचं आहे पान आहे तो वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करायचा या पद्धतीनं. पाण्यातलं प्रतिबिंब बघताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक काय पान पलटायचं आणि पान वरचा भाग खाली करायचा आहे. मग सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते बघा इथे पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. वेगळा शब्द ओळखा. सिंहगड, रायगड, चंदीगड आणि राजगड. आता सिंहगड, रायगड आणि राजगड हे गडांचे नाव आहेत. चंदीगड हे वेगळं आहे. डोके, मान, छाती, पोट. बघा डोक्याच्या खाली मान, मानेच्या खाली छाती, छातीच्या खाली पोट आणि पोटाच्या खाली मांडी. यापेक्षा जर वेगळं उत्तर आपलं काय असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न बघा. 84 15 72 बरोबर प्रश्नचिन्ह. आपण यांची बेरीज करूया बघा. 8 + 4 बरोबर किती होतात 12 आणि इथे तर 15 आहेत. मग 12 मध्ये अजून 3 मिळवले की 15 होतात. मग त्याच पद्धतीने यांचं पण बघा. 7 + 2 बरोबर किती 9. मग 9 मध्ये इथे 3 मिळवलेत म्हणून मग इथे पण 3 मिळवायचे. मग 9 आणि 3 किती होतात 12. 10 11 12. मग 12 कुठे पर्याय क्रमांक 1. आपल्याला इथे संख्या मालिका दिली. वरील संख्या मालेतील डावीकडून आणि उजवीकडून तिसऱ्या अंकांची बेरीज किती. डावीकडून आणि उजवीकडून बघा. डावीकडून म्हणजे आपल्या डावा हाती पुस्तकाची पण डावी बाजू आणि आपल्या उजव्या हाती पुस्तकाची उजवी बाजू. मग डावीकडून पण तिसरं 1 2 3 हे आणि उजवीकडून पण तिसरं हे. मग 1 + 3 मग 1 + 3 बरोबर उत्तर किती येते 4 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. वरील संख्या मालेतील उजवीकडून दुसऱ्या अंकाचा वर्ग किती. आता उजवीकडून दुसऱ्या अंकाचा उजवीकडून दुसरा अंक कोणता आहे हा 2 आहे. मग 2चा वर्ग म्हणजे माहिती आहे आपल्याला त्याच संख्येला त्याच संख्येने गुणा. मग 2 × 4
मग 4 कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, 21, 42, 63, 84. आता जर इथे आपण 21चा पाढा घेतला तर बघा इथे 21 एक 21, 21 दुने 42, 21 त्रिक 63, 21 चौक 84 आणि 21 पाचा 105. आता जर आपल्या 21चा पाढा पाठ नसेल तर याच्यामध्ये फरक, याच्या पुढे इथे किती 21चा फरक आहे, मग याच्या पुढे सुद्धा 21 बोटं मोजायची, याच्या सुद्धा पुढे 21 मोजायचे आणि याच्यामध्ये सुद्धा 21. मग बघा 4 आणि 1 5, 8 आणि 2 10 बरोबर 105. म्हणजे 21चा फरक आहे, म्हणजेच 21चा पाढा आहे 105. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय शोधा. आता यांची जर आपण बेरीज केली तर बघा यांची 76 अधिक 24, 6 आणि 4 10, चला आला 1, 7 8 9 आणि हा 1 10. याची बेरीज येते 100. या दोघांची जर बेरीज केली आपण तरी पण यांची बेरीज येते 100, यांची पण बेरीज येते 100 आणि यांची बेरीज मात्र किती येते? 101 येते. बघा 9 आणि 2 11, हा चला आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि हे 6 10 बरोबर किती? 101. मग इथे 100 100 आणि 104 101 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 6 चे निमपट 3, 4 चे निमपट 2. बघा 6 भागिले 2 केलं तर 3 येतं, मग 4 भागिले 2 केलं तर 2 येतं, म्हणून मी इथं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, विसंगत आकृती ओळखायची आहे. आता इथे बघा इथे चौकोन गोल आहे, चौकोन गोल आहे, विरुद्ध समोरासमोर आहे. मग इथे पण बघा समोरासमोर आहे आणि इथे मात्र चौकोन चौकोन आहे, म्हणून मी इथे वेगळे, इथे चौकोन गोल सेम आहे विरुद्ध बाजूला. पुढचा प्रश्न, क्रमाने येणारी आकृती ओळखायची आहे. आता इथे बघा 1 2 3 3 गोल आहेत आणि एक भरीव वर्तुळ आहे. आता इथे एक गोल कमी झालाय, बाहेरचा शेड कमी झाला, आता इथे एक, आता इथे फक्त काय नाही, इथे हा पण कमी होणार, मग फक्त भरलेला गोल राहणार. मग इथे पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत वाघाला उंदीर म्हटले, उंदराला जिराफ म्हटले, जिराफला मांजर म्हटले, मांजराला हत्ती म्हटले, तर गणपतीचे वाहन कोणते? आधी आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. गणपतीचं वाहन आहे उंदीर आणि या भाषेमध्ये उंदराला काय म्हटले? जिराफ, म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे जिराफ. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 82 बरोबर 4, 83 बरोबर 3, 62 बरोबर 3, तर त्याच सांकेतिक भाषेत 51 ही संख्या कशी लिहाल? बघा याच्यामध्ये इथे 8 भागिले जर आपण 2 केलं तर 8 भागिले 2 किती येतं? 4 येतं. आता इथे बघा 9 भागिले 3 केलं, मग या दोघांचाच भागाकार करायचा आहे. मग 9 भागिले 3 बरोबर किती येतं? 3 येतं. आता इथे 62 आहे ना, मग 6 भागिले 2 केलं, बघा 6 भागिले 2 तर किती येतं? 3, कारण 2 त्रिक 6, मग इथे 3 येते. आता 51चं पण तसंच आहे, बघा इथे मी लिहिते 51, मग इथे 5 भागिले 1, मग आपल्याला माहिती आपण 1 जर 5ला भागलं तर किती येतं? उत्तर 5च येतं, कारण 5 1 5, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. पुढचा प्रश्न बघा, इथे आपण अपूर्णांक दिलेत आणि पुढचा अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. आता इथे बघा 4च्या नंतर 6, 4च्या नंतर समसंख्या घेतल्या, 4च्या नंतर 5 सोडले 6 घेतले, 7 सोडले 8 घेतले, 9 सोडले 10 घेतले, मग 10च्या नंतर 11 सोडा, इथे घ्यायचंय 12, म्हणजे एक संख्या गाळून, म्हणजे इथे 2चा फरक आहे. अपूर्णांकामध्ये इथे 2चा फरक आहे. 4 मध्ये 2 मिळवले 6, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 मध्ये 2 मिळवले 10, 10 मध्ये 2 मिळवले 12. आता इथे बघा 3 5 7 9 या विषम संख्येत, मग 9च्या नंतर विषम संख्या कोणती आहे? 11, मग 12/11, 12/11 कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा 8 4 9. आता इथे बघा 4 दुने या दोघांचा गुणाकार केलाय, 4 दुने 8. आता इथे 4 उत्तर येण्यासाठी बघा 2 गुणिले 2 2 दुने 4 आणि बघा इथे 3 गुणिले 3 3 त्रिक 9, मग इथे पण बघा 3 1 3 3 त्रिक 9 आणि 2 त्रिक 6, मग इथे सुद्धा आता कोणत्या ह्याचा आपल्याला असाच गुणाकार येतोय? तर बघा इथे किती आहे? 4 9 6, मग बघा 2 दुने 4 3 त्रिक 9 2 त्रिक 6, मग 496 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता भाग आहे विज्ञान. संपूर्ण शरीराला कोणत्या हालचालींमधून व्यायाम मिळतो? पोहणे, उठणे, बसणे, जेवणे. आपल्याला माहिती आहे आपण काय पोहलो तर आपला पूर्ण व्यायाम होतो की नाही, म्हणजे आपली हालचाल होते, म्हणून उत्तर आहे पोहणे. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे ज्ञान देणारी इंद्रिय त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो किंवा माहिती देणारी इंद्रिय, म्हणजे इथे 2 पण बरोबर आहे आणि 3 पण बरोबर आहे, म्हणून पर्याय 2 व 3 योग्य. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणती वस्तू जंगलातून मिळते? प्लॅस्टिक, लोखंड, डिंक यापैकी नाही. तर डिंक जंगलामधून मिळतं, कारण डिंक हे झाडामध्ये येतं, मग झाडं जास्त कुठे असतात? तर जंगलामध्ये असतात. ठराविक आकृती असणारी अवस्था म्हणजे टिंबटिंबा. आता द्रव आहेत, पाणी आहे की नाही, त्याला आकार आहे का नाही? ग्लासमध्ये ठेवलं तर ग्लासचा आकार, बादलीत ठेवलं तर बादलीचा आकार येतो. स्थायी रूप म्हणजे काय? बर्फ, बर्फाला आकार आहे. किंवा आपण कंपास घेतला तर कंपास पण स्थायी रूप आहे, मग त्याला सुद्धा आकार आहे. वायूला आकार आहे का? नाही, म्हणून मग वरीलपैकी सर्व पण नाही, मग काय? स्थायी रूप. पुढचा प्रश्न, ज्ञानेंद्रिय किती आहेत? आपल्याला माहिती आहे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. काय? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा.
पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते आंतरेंद्रिय नाही? आंतरेंद्रिय म्हणजे आतील अवयव. मग हृदय, लहान आतडे, कान आणि मेंदू. हृदय, लहान आतडे आणि मेंदू हे आतमधले आंतरेंद्रिय आहेत आणि कान हे बाह्येंद्रिय आहेत, बाहेर असतो म्हणून त्याला बाह्येंद्रिय म्हणतात. पुढचा प्रश्न. आपला परिसर आपण टिंबटिंब ठेवावा, सुंदर, स्वच्छ का घाण ठेवावा? आपला परिसर आपण सुंदर आणि स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणून ते पर्याय 1 व 2 बरोबर आहेत. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग पर्याय 1 व 2 म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. वाहतुकीचे मार्ग किती? वाहतुकीचे 3 मार्ग आहेत. कोणकोणते? रस्त्यावरून म्हणजे जमिनीवरून वाहणारी वाहतुके, पाण्यात चालणारी वाहतुके आणि हवेतून जाणारे वाहन. पर्याय क्रमांक 1 कारण 3 वाहतुकीचे मार्ग आहेत. जमीन, पाणी आणि हवा. पुढचा प्रश्न बघूया. वेगळा शब्द ओळखा. मोटरसायकल, बस, कार आणि टांगा. मोटरसायकल, बस आणि कार हे सगळे काय आहेत? इंधनांवर चालणारी आहेत. टांगा हे प्राण्यांचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. आजकाल पाण्याखाली वाहतुकीसाठी टिंबटिंबचा वापर केला जातो. पाणबुडी, पोहणे, प्राणी यापैकी नाही. तर कशाचा? पाणबुडीचा. महापुरामुळे टिंबटिंबचे नुकसान होते. शेती, घरे, मालमत्ता सर्व पर्याय बरोबर आहे. बघा महापूर येतो, ज्यावेळेस नदीला महापूर येतो त्यावेळेस शेती पण वाहून जाते, घरे पण, घरांचं पण नुकसान होतं आणि मालमत्ता म्हणजे संपत्तीचं पण होतं म्हणजे सर्व पर्याय बरोबर. वनस्पती टिंबटिंबी यांच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी यांच्या मदतीने आपले स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. उत्तम आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. टीव्ही पाहणे, रडणे. पर्याय 1 व 2. व्यायाम करणे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करणे योग्य आहेत म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पक्षी घरटी का बांधतात? अंडी घालण्यासाठी, पिलांचे संरक्षण करण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी का? पर्याय 1 व 2 बरोबर. बघा अंडी घालण्यासाठीच पक्षी काय करतात? घरटी बांधतात आणि पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा. म्हणजे पर्याय 1 पण बरोबर आहे आणि 2 पण बरोबर आहे. मग इथे बघा पर्याय 1 व 2 बरोबर. मग हे कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 ला टिक मार्क करायचे आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. फळे टिंबटिंबापासून विकसित होतात. आधी झाडाला काय येतं? फुलं येतात आणि फुलांचंच नंतर काय होतं? फळांमध्ये रूपांतर होतं म्हणजे ते काय फुलांपासूनच विकसित होतात. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. सुक्या कचऱ्यामध्ये कशाचा समावेश होतो? प्लॅस्टिक बाटल्या, कागदाचे तुकडे, पालेभाज्यांची देठ. पर्याय 1 व 2 बरोबर आहे. पालेभाज्यांचे देठ हे कुजतात हो की नाही म्हणजे हे ओलं आहे. मग प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कागदाचे कपडे हे सुका कचरा आहेत म्हणून हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग पर्याय 1 व 2 बरोबर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पावसाळ्याच्या अगोदर कोणता ऋतू येतो? तर बघा आपल्याला माहिती आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मग पावसाळ्याच्या अगोदर कोणता येतो? तर उन्हाळा आणि उन्हाळ्याच्या नंतर पावसाळा आणि पावसाळ्याच्या नंतर हिवाळा. मग पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळा. पुढचा प्रश्न बघा. पक्ष्यांना दात नसतात. पक्ष्यांना दात असतात का नाही? पक्ष्यांना चोच असते. दातांचे उत्तम आरोग्याचे लक्षण म्हणजे काय? पांढरा रंग. दातांचा पांढरा रंग हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात? तर पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात 206 हाडे असतात. प्राण्यांना शिंगाचा उपयोग कशासाठी होतो? स्वसंरक्षणासाठी, अन्न तयार करण्यासाठी. यापैकी नाही. यापैकी सर्व किंवा वरील यापैकी नाही. तर स्वसंरक्षणासाठी. कोणी जर प्राण्यांवर हल्ला केला तर ते काय करतात? शिंगांचा वापर करून त्याला मारतात हो की नाही म्हणजे आपलं बचाव करतात म्हणजे स्वसंरक्षणासाठी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोण झाडावर राहत नाही? कावळा, चिमणी, गाढव, माकड. कावळा, चिमणी, माकड हे झाडावर राहतात. गाढव मात्र जमिनीवर राहतं. पुढचा प्रश्न. तुमचे डोळे नेहमी टिंबटिंब काय? चोळा, स्वच्छ ठेवा, चष्मा वापरा का घाण ठेवा? तुमचे डोळे नेहमी स्वच्छ ठेवायचे आहेत. पर्याय क्रमांक 2. वेगळा शब्द ओळखा. वाघ, सिंह, कोल्हा, गाय. वाघ, सिंह आणि कोल्हा हे सगळे जंगली प्राणी आहेत. गाय ही काय आहे? पाळीव प्राणी आहे म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 100वा प्रश्न बघा. आपण सजीवांच्या कोणत्या गटात येतो? वनस्पती, प्राणी, दगड, झाडे. दगड तर निर्जीवच आहे. झाडे आणि वनस्पती सजीव आहेत पण ते काय एका जागेवरून हलू शकत नाहीत. आपण प्राण्यांमध्ये मोडतो कारण प्राणी काय करतात? एका जागेवरून दुसरीकडे हलू शकतात म्हणजे हालचाल करू शकतात म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण प्राणी या गटामध्ये मोडतो. ठीक आहे. बघा या पद्धतीने आपण NSCची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.